स्वामी, या चित्राचा अर्थ काय? विद्वत्ता म्हणजे सूर्य, मनुष्य म्हणजे पृथ्वी, आणि या दोघांच्या मध्ये चंद्र म्हणजे अहंकार आला तर विद्वत्तेला ग्रहण लागतं. आणि एकदा का ग्रहण लागलं की विचित्र गोष्टी घडायला सुरुवात होते. आणि हेच होतं मनुष्याच्या बाबतीत. आता आम्हाला निघावं लागेल. स्वामी देवा, माफ करा, पण आपण कुठे जाणार आहात? शिव शंकर शिव. हे अन्न झाकून ठेवायला हवं. स्वामी देवा, आपण इथे स्मशानात? स्मशान नाही, सत्य, अंतिम सत्य. वेळ आली आहे सुंदरे. आम्हाला उंच जायचं, आम्हाला उंच जायचं, खूप उंच, खूप उंच. स्वामी देव असे कुठे गेले असतील निघून? नाही नाही, मी बघून येते. तुम्ही असं करा, हे अन्न झाकून ठेवा आणि तुम्ही या मागे. स्वामी, सुंदरा मावशी कुठेच दिसत नाहीत. कुठे गेले असतील? ते असे अचानक नजरेआड होणं म्हणजे काही संकेत तर नसेल ना? गोपाळ बुवा, मला तुम्हाला एक भयंकर गोष्ट सांगायची. काय झालं? अहो, ते निरंजन राव, त्यांनी तुमची बखर, तुम्ही लिहिलेली बखर जमिनीत पुरली. काय? बखर जमिनीत पुरली? नाही म्हणजे एक वेळ मी माझा अपमान झाला असता तर सहन केला असता, पण स्वामींच्या चरित्राचा असा अपमान? नाही नाही, ही फार मोठी चूक केली आहे त्यांनी. आणि इतकंच नाही, पुढचं ऐका. अहो, ते निरंजन राव स्वतःला तुमच्यापेक्षाही मोठा कवी समजतात आणि म्हणतात कसे, ते गोपाळ बुवा माझ्या पासंगाला देखील पुरणार नाहीत. मला नाही सहन झालं गोपाळ बुवा, म्हणून इकडे आलो ताडकन. माझा अपमान झाला याचं मला काही वाटत नाहीये, पण स्वामींचं चरित्र, ती बखर माती खाली गाडणं, हे मला सहन होत नाहीये. आणि मी हे कदापि सहन करू शकत नाहीये. मी धर्मशाळेकडे चाललोय. पाहतोच आता. लोकांमध्ये भांडण लावून ती बघण्यात जी मजा आहे ना, ती कशातच नाही. स्वामी देवा, देवा तुम्ही इथे का थांबलाय? विहिरीत काही विशेष दिसतंय का? नाही, पण मला तरी तसं काही दिसत नाहीये. सुंदरे, नीट बघून सांग काय दिसतंय. पाणी दिसतंय आणि त्यात आपल्या दोघांचं प्रतिबिंब दिसतंय. पण देवा, पाणी हलतंय, स्थिर नाहीये, त्यामुळे आपलं प्रतिबिंबही स्पष्ट दिसत नाहीये. बरोबर सुंदरे, मनुष्याच्या मनाचं असंच असतं. पाणी स्थिर नाहीये म्हणून तुला नीट दिसत नाहीये, प्रतिबिंब नीट दिसत नाहीये, स्पष्ट दिसत नाहीये. आणि जेव्हा माणसाच्या मनात अहंकाराचे तरंग उठतात तेव्हा त्याला सत्य दिसत नाही आणि स्वतःची जागाही नीट कळत नाही. हा दगड म्हणजे जग आणि तुमची बुद्धी.
हे दोन्ही तुमच्या अहंकाराला सतत धक्का देत राहतात आणि अशा वेळी गरजेचं असतं ते मन शांत ठेवणं. आणि मन शांत ठेवायला हिंमत देते तुमची गुरुवरची भक्ती आणि विश्वास. खरंय देवा, गुरुवर श्रद्धा असली ना की मन स्थिर असतं. जो गुरुवर विश्वास ठेवतो त्याचं मन शांत राहतं आणि तो स्वतःला इतरांपेक्षा सरस समजतो. तो स्वतःला अहंकाराच्या काळ्या डोहात ढकलतो. पाणी काळसर व्हायला लागलं. स्वामीदेव नक्की काय सुचवू पाहताय? देवा, देवा, हे पाणी असं काळं का दिसायला लागलंय? निरंजनच्या बाबतीत हेच होणार आहे सुंदरे. वेळी जर त्यांनी स्वतःच्या अहंकाराला आवर घातला तर ठीक आहे, नाहीतर आणि त्याच्या अहंकाराच्या खेळात गोपाळाची मनशांती वेठीस धरली जाऊ शकते. म्हणजे सुंदरे अहंकार एकट्याला बुडवत नाही, तो भोवतालच्यालाही बुडवून टाका. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. निरंजन भाऊ, ही स्वामींची बखर तुम्ही मातीत पुरलीत? मी काहीच केलेलं नाही. खोटं बोलू नका. ह्याचे सगळे पुरावे इथे आहेत. हे पहा, ही माती ही नुकतीच खणलेली आहे. हा टिकाव हा इथेच आहे. उगाच वाटेल ते आरोप करू नका माझ्यावर. मी चरित्र लिहायला घेतलंय हे तुम्हाला आवडलेलं नाहीये, म्हणून तुम्ही माझ्यावर काहीतरी जादूटोणा करताय. एकदा माझा ग्रंथ आला की तुमचं महत्व कमी होणार असं तुम्हाला वाटतंय. अहो, तसं असतं तर मी तुमची शिफारस केली नसती. ते तुम्ही स्वामींसमोर मोठेपणा दाखवायला केलं, मनातून मात्र दुस्वासच करताय. हे चांगलं नाही. तुम्ही पाप करतात. आणि तुम्ही माझ्या लिखाणात व्यत्यय आणताय हे देखील पाप आहे. तुम्ही घाबरलात माझ्या लेखणीपासून. निरंजन भाऊ, तुम्हाला या पापाची शिक्षा आज नाही तर उद्या भोगावीच लागेल. असं? मग आज रात्री तयार राहा माझा पहिला अध्याय ऐकायला. आणि माझा पहिला अध्याय ऐकल्यावर कळेल कोण सरस आहे आणि कोण नाही. स्वामीच काय ते सत्य दाखवतील. मी चरित्र लिहायला घेतलंय हे तुम्हाला आवडलेलं नाहीये. एकदा माझा ग्रंथ आला की तुमचं महत्व कमी होणार असं तुम्हाला वाटतंय. गोपाळा, या दिव्यात थोडं तेल घाल. धर्मशाळेत निरंजन भाऊंच्या बरोबर जे घडलं, म्हणजे त्यांनी बखर फुडली, त्यांच्या बरोबर वाद झाला, हे सगळं स्वामींना सांगावं होतं. पण नको. त्यांना सांगणं म्हणजे तक्रार केल्यासारखं वाटतं. आणि अर्थात स्वामी सगळं पाहत असतात. त्यांना सगळं माहीतच असतं. काय रे, चित्त थाऱ्यावर नाहीये ना? आम्ही सांगितलं कार्य ही गुरुसेवाच. आणि गुरुसेवा करताना लक्ष भरकटू देऊ नका. माफ करा स्वामी. स्वामी देवाज असं का बोलले? आजपर्यंत कधीही ते गोपाळ बुवांना असं बोलले नव्हते. काय रे, निरंजनच्या ग्रंथाचा पहिला अध्याय ऐकायचा ना? मग तयारी झाली का सगळी? हो स्वामी.
स्वामी, माझा पहिला अध्याय लिहून झालाय. कर सुरुवात. श्री स्वामी समर्थ. शब्द छान आहे, पण हे खरं स्वामी चरित्र आहे का? सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की. जय. वा, छान लिहिलेत हा निरंजन भाऊ. खरंच तुमचं लिखाण खूप छान आहे. अगदी अलंकारिक लिखाण आहे तुमचं. स्वामी, सगळ्यांनी आपली मतं मांडली, तुम्ही काहीच बोलला नाहीत. छान लिहिलंयस. धन्यवाद स्वामी. स्वामीदेव म्हणाले होते, निरंजन भाऊंच्या अहंकारात गोपाळ बुवांची मनःशांती वेठीला धरली जाऊ शकते. काय गोपाळ बुवा, खूप चिंतेत दिसताय. तुमच्यात आणि माझ्यात हाच फरक आहे. हे बघा, हे चांदीचं नाणं म्हणजे तुम्ही आणि हे सोन्याचं नाणं म्हणजे मी. शेवटी सोनं ते सोनं. ऐकलत ना सेविकरी काय म्हणाले ते? आणि त्याहूनही महत्वाचं स्वामी काय म्हणाले ते? खूप छान लिहिलंयस. आव्हान दिलं होतं मी आणि ते पूर्ण करून दाखवलं. निरंजन भाऊ, अहो तुम्ही माझ्यापेक्षा उत्तम लिखाण केलं, हे चांगलंच झालं. लोकांनी तुम्हाला नावाजलं. पण एक, तुम्ही अहंकार करू नका. अहंकार नाही, स्वाभिमान आहे. स्वाभिमान सर्वोत्तम असल्याचा. पहिला अध्याय पूर्ण झालाय आणि तो स्वामींना आवडलाय. आता पुढचाही अध्याय स्वामींना आवडतील. माझा ग्रंथ आला की लोक तुमची बखर विसरतील. तुमची ओळख पुसली जाईल. प्रमुख भक्तांच्या रांगेत तुमच्या जागी माझी नोंद होईल. निरंजन भाऊ, प्रमुख भक्तांच्या रांगेत स्थान मिळवण्यासाठी मी आधीही कधी प्रयत्न केले नाहीत आणि यापुढेही कधी प्रयत्न करणार नाही. हा, पण तुम्हाला जर तिथे स्थान मिळवायचं असेल तर माझ्याकडून शुभेच्छा. हा, पण एक, त्याआधी तुम्ही संयम ठेवायला शिकलं पाहिजे. अहंकार सोडला पाहिजे. अहो, कारण अहंकार हे असं एक दूषित रसायन आहे की प्रतिभेच्या संपर्कात आल्यावर सोन्याचंही पितळ होऊन जातं. सोन्याची चमक उपजत असते, प्रकाशाच्या सानिध्यात आली की त्याची चमक अधिकच उजळते. सोन्याला अहंकार नाही म्हणत. माझी प्रतिभा स्वामींच्या सान्निध्यात आल्यामुळे ती अधिकच उजळली आणि तुम्ही त्याला अहंकाराची उपमा देताय. बस, माझी चिंता सोडा. तुमच्या भक्तीत कमतरता राहिली, प्रतिभा कमी पडली. गोपाळ बुवा, जरा त्याकडे लक्ष द्या. खरंच माझ्या भक्तीत काही कमतरता आहे? खरंच माझी प्रतिभा कमी पडतेय का? सुंदरे, गोपाळाला प्रश्न पडलाय. कुठला प्रश्न देवा? त्या प्रश्नाचं उत्तर हे दिवे देतील. उत्तर दिवे देतील? प्रत्येक वेळी प्रश्न सोडवायला शब्दच उपयोग येतात असं नाही. कधी कधी प्रकाशही बोलतो. हे घेऊन गोपाळाकडे जा. तो नामस्मरण करत असेल, त्याच्या समोर दोन्ही दिवे ठेव.
त्याला म्हणावं, हे दिवे तुला काही सांगू पाहताय, कळतंय का विचार त्याला. जा. बरं देवा. श्री स्वामी समर्थ. आपण बोलवलं स्वामी. हो, आम्हाला तुला काहीतरी द्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ. 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 तुमच्या भक्तीत कमतरता राहिलीये, प्रतिभा कमी पडलीये गोपाळ बुवा, जरा त्याकडे लक्ष द्या. हे दिवे हे स्वामी देवांनी पाठवले तुमच्यासाठी आणि त्यांनी निरोप दिलाय. हे दिवे तुम्हाला काही सांगू पाहताय. आता बघा, तुम्हाला ओळखता येतंय का, ऐकू येतंय का? स्वामींनी असा निरोप का बरं दिला असेल? मला वाटतं या मागे स्वामी देवांची काहीतरी रचना असणार. स्वामी देव तुम्हाला काही सांगू पाहताय. पण म्हणजे हा लहान दिवा, मोठा दिवा, यातला फरक काय सांगू पाहतात स्वामी? यातला फरक काहीच कळत नाहीये मला. तुम्हाला काही ओळखता येतंय का? नाही हो, मला पण काही कळत नाहीये. या दिव्यांच्या माध्यमातून स्वामी जे सांगू इच्छितात ते मला कळतच नाहीये. स्वामी काय सांगू पाहताय? स्वामी, यातून दुर्गंधी येते. हे घे, हे कपडे घाल. स्वामी, तुम्ही कृपाळू आहात. जगातली मौल्यवानातली मौल्यवान गोष्ट तुम्ही मला देऊ शकता. सोने, चांदी, धन, आशीर्वाद. पण ते सर्व न देता तुम्ही मला हे मळकट आणि दुर्गंधयुक्त कपडे देता. याचं उत्तर उद्या कळेल. हे कपडे घाल धर्मशाळेचा. तिथे निरंजन लिहित बसलाय. रात्रभर त्याच्या समोर बस. सकाळी स्थानावर येईपर्यंत हे कपडे काढायचे नाही. घे. स्वामी, रात्रभर असं अशा अवस्थेत? स्वामी, दुसरा काहीही आदेश असेल ना तरी सांगा. दुसरं कार्य सांगा, मी करेन. हाच आमचा आदेश आहे. पाळलास तर ठीक, नाही तर ठीक आहे स्वामी, तुम्ही जसं सांगितलं तसंच करेन. श्री स्वामी समर्थ. कधी कधी माणसाला सत्य दाखवायला अर्थ नाही, रोज घालावं लागला. शिव शंकर शिव. काय रे गोपाळा, दिवे काय सांगतात कळतंय का? स्वामी, मी माझ्या परीने अर्थ लावायचा प्रयत्न केला. गुरुकृपेत या दिव्यांसारखं जळावं लागतं असं वाटलं. गुरुकृपेचं तेल जोवर आयुष्यात आहे तोपर्यंत भक्त तेवत राहतो, असं काहीतरी. उत्तम अर्थ शोधलायस गोपाळा, पण आम्हाला अपेक्षित असा अर्थ नाहीये. आम्हाला सांग, हा दिवा तक्रार करतो का रे? मी लहान, हा मोठा, याचा प्रकाश जास्त, माझा प्रकाश कमी, याची ज्योत मोठी, माझी ज्योत लहान. हा दिवा अशी कुठलीच तक्रार करत नाही किंवा करणारही नाही. हे दिवे त्यांचं काम प्रामाणिकपणे करत राहतात, तेवत राहतात, स्थिर असतात. अरे मग जी गोष्ट दिव्यांना कळते ती तुला का नाही कळत? ही दिवे असे म्हणतात का रे? याचा प्रकाश जास्त, माझा प्रकाश कमी, हा सरस, मी नाही. मीच तुलनेच्या आहारी गेलो. मग अरे मग तू काय सगळ्यात पडतोयस? हा दिवा त्या क्षमतेप्रमाणे पूर्ण समर्पित भावनेने प्रकाश देतोय. ना कमी ना जास्त.
प्रत्येक भक्तांना तेवढंच करावं. आपापल्या क्षमतेनुसार समर्पित भावनेने भक्ती करावी. बाकी कोण तुम्हाला लहान ठरवतंय मोठं ठरवतंय याकडे लक्ष का द्यायचं? आमच्याकरता दिवा लहान की मोठा हे महत्वाचं नाही, प्रकाश कमी की जास्त हेही महत्वाचं नाही. आमच्याकरता महत्वाचं आहे ते भक्ताच्या मनात दिव्याप्रमाणे तेवत राहणारी भावना. तू तेवत राहा गोपाळा, तुझ्या क्षमतेनं, तुझ्या श्रद्धेनं. बाकी कसलाही विचार करू नकोस. हो स्वामी. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. या अवस्थेत तू इथे का आलायस? तुझ्या कपड्यांना दुर्गंधी येते. स्वामींचा आदेश. स्वामींचा आदेश? स्वामी असा विचित्र आदेश का देतील? अरे मला इथे लिखाण करायचंय. तुझा हा अवतार बघून मला इथे काही सुचणार नाही. या दुर्गंधीने मला नकोस होतंय. तू जा बघू इथून. स्वामींनी ह्याच अवस्थेत मला इथं बसायला सांगितलंय. तू खोटं बोलतोयस. स्वामी असं कधीच सांगणार नाही. माझ्या या पवित्र कार्यात स्वामी कधीच व्यत्यय आणणार नाही. ही तुझी खोडी आहे. तू जा बघू इथून. जा. अहो मी नाही जाऊ शकत निरंजनराव. स्वामींचा आदेश मोडला तर त्यांचा कोप ओढवेल. तू आधी जा बघू इथून. तू असा ऐकणार नाहीस. मीच तुला हाकलतो. हो निरंजनराव. अहो मी तुला उचलू शकत का नाही? निरंजनराव, स्वामींच्या इच्छेसमोर कुणाचेही चालत नाही. स्वामींनी मला ह्या अशाच अवस्थेत इथं बसायला सांगितलंय. आता मीही कितीही ठरवलं तरी इथून जाऊ शकत नाही. मला अध्याय लिहायचे. अशा परिस्थितीत हे सगळं सहन करून मी लिहू कसा? शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. काय रे, आमचं काम करायला फार मोठं काम आहे बरं का. स्वामीदेव फुलांशी बोलतायत. सुंदरा मावशी, ही स्वामींची एखादी लीला आहे. योग्य वेळ आल्यावर आपल्याला कळेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी मला क्षमा करा. मी तुमची आज्ञा पूर्ण नाही पाळू शकलो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व केलं, पण रात्रभर हे मळकट कपडे अंगावर नाही ठेवू शकलो. दुर्गंधीमुळे जीव जाईल की काय अशी शंका मनात आली स्वामी, आणि म्हणून सकाळी सकाळी काढून टाकले. वाटलं सुद्धा मला. पण या कृतीतून तुला आम्हाला जे शिकवायचं होतं ते शिकलास का? शिकायचं म्हणाल तर अरे एक रात्र ते मळकट कपडे अंगावर ठेवू शकला नाहीस, मग दुसऱ्यांचं वाईट व्हावं, दोघांमध्ये भांडणं लागावे, ते पाहून मजा घ्यावी, असे वाईट विचार मनात बाळगतो कसे? अहो ते निरंजनराव, त्यांनी तुमची बखर, तुम्ही लिहिलेली बखर जमिनीत पुरली. आणि म्हणतात कसे, ते गोपाळ बुवा माझ्या पासंगाला देखील पुरणार नाहीत.
मी चुकलो स्वामी. विचार या मळक्या कपड्यांप्रमाणे असतात. ते मनावर चढवायचे नसतात. एकदा का ते मनावर चढले की आत्म्याला दुर्गंधी सुटते. मला क्षमा कर गोपाळ बुवा, मला माफ कर. मीच तुमच्या मनात विष पेरलं. ज्याप्रमाणे तुझ्या मनात कुविचार आहे त्याचप्रमाणे अनेकांच्या मनात अहंकार आहे. आणि आता तो अहंकार दूर करण्याची वेळ जवळ आली आहे. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. गोपाळा, इथे एक दिवा लाव. हो स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वामी, पूर्ण अध्याय लिहून झालेत माझे. इतक्या कमी वेळात? कर सुरुवात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. वा, काय अप्रतिम शब्दरचना आहे. लिखाण ओघवत आहे, प्रभावी आहे. निरंजन, चरित्र उत्तम लिहिलंयस. आता या पानांना बुरशी लागू देऊ नकोस. आणि असं वाटलं की बुरशी लागतेय तर विहिरीतल्या पाण्याचे 2 थेंब शिंपड. हे बुरशी मुक्त होईल. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. सुपारी दे. ही घ्या सुपारी गोपाळ बुवा. आता तरी तुम्हाला पटलं असेल की मी तुमच्याहून किती सरस चरित्रकार आहे. खरं तर तुम्ही माझं शिष्यत्वच पत्करायला हवं लिखाणाच्या बाबतीत. मी शिकवेन तुम्हाला. माझी तयारी आहे. तुमची तयारी झाली की ही सुपारी घेऊन तुम्ही माझ्याकडे या. मी तुम्हाला शिकवेन लिहायला. आणि नाहीच आला
तर ही सुपारी रोज तुमच्या नजरेसमोर ठेवा, म्हणजे तुम्हाला कायम आठवत राहील की मी कुठे आहे आणि तुम्ही कुठे आहे. मग आयुष्यात पुन्हा काही लिहायचं धाडसही करणार नाहीत तुम्ही, आणि तेच तुमच्यासाठी योग्य आहे. आता तरी तुम्हाला पटलं असेल की हे सगळं स्वामींच्याच इच्छेने होत आहे. बघा ना, तुम्ही एवढी बखर लिहिली असतानाही मला स्वामींचं चरित्र का लिहावं असं वाटलं? स्वामींच्याच इच्छेने ना. याचा अर्थ साधा आहे, स्वामींना तुम्ही लिहिलेली बखर पुरेशी वाटली नाही. तुम्ही त्यांचे भक्त आहात, त्यामुळे ते तुम्हाला दुखावणार नाहीत, थेट काही सांगणार नाहीत. पण त्यांनाही वाटत असेल की आपलं चरित्र लोकांसमोर चांगल्या पद्धतीने यावं. मग आता विचार करा, खरंच तुमच्या बकरीची गरज आहे का? कसं आहे गोपाळ बुवा, काही गोष्टी काळानुरूप संपतात आणि काही माणसांसोबत. मग आता विचार करा, खरंच तुमच्या बकरीची गरज आहे का? खरंच माझ्या भक्तीत काही कमी पडलंय का माझी लेखणीच कमी पडली? स्वामीच याचं उत्तर देऊ शकते. गोपाळा, शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आजचा दिवस खूप आनंदाचा दिवस आहे, इतिहासात नोंद घेण्यासारखा दिवस आहे. घे हे घे, गावभर मिठाई वाट. माझ्या हातून स्वामींचं चरित्र लिहिलं गेलंय आणि ते स्वामींच्या पसंतीस उतरलंय. बर, तुम्ही जसं म्हणाल तसं करतो. निरंजनराव, ही पानं बघा, ह्या पानांना बुरशी लागते. बुरशी लागते या पानाला. हे असं काय घडतंय? आत्ता काही वेळापूर्वी लिहिलेली पानं आहेत ही, असं एकदम कसं काय होईल? स्वामी स्थानावर स्वामी जे बोलले होते ते आठवते तुम्हाला? स्वामी म्हणाले होते, ही पानं काळी पडते. अहंकार जो विद्वत्तेला लागतो, कदाचित ही स्वामींचीच तर लीला नसेल ना? स्वामी असं का करतील? त्यांना तर माझं लिखाण आवडलं होतं. खूप छान लिहिलंयस असं ते म्हणाले होते. ऐकलं होतंस ना तू? मग हे असं कसं होईल? नाही, स्वामींना कदाचित हा धोका आधीच लक्षात आला असावा. आता या पानांना बुरशी लागू देऊ नकोस. आणि असं वाटलं की बुरशी लागतेय तर विहिरीतल्या पाण्याचे 2 थेंब शिंपड, हे बुरशी मुक्त होईल. स्वामींनीच विहिरीचं पाणी शिंपडायला सांगितलं होतं. हे ग्रंथ वाचवण्यासाठीच असेल. चल, पाणी शिंपडूया. अरे वेड्या, आम्हीचा ग्रंथ नाही, तुझं आयुष्य, तुझं भविष्य आणि तुझी प्रतिभा वाचवतोय. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आता तरी तुम्हाला पटलं असेल की हे सगळं स्वामींच्याच इच्छेने होत आहे. बघा ना, तुम्ही एवढी बखर लिहिली असतानाही मला स्वामींचं चरित्र का लिहावं असं वाटलं? मग आता विचार करा, खरंच तुमच्या बकरीची गरज आहे का? निरंजन भाऊंचं काव्य स्वामींना आवडलं
म्हणजे ते उत्तमच झालं आहे. स्वामींची महती सांगणारं जे सर्वोत्तम आहे तेच टिकायला हवं. गुरुचं महत् कार्य लोकांच्या समोर यायला पाहिजे. माझ्या लिखाणामध्ये काही अपूर्णता असेल तर ते लोकांसमोर न आलेलंच बरं. कारण अपूर्ण सेवा म्हणजे अहंकाराची सावली. स्वामी, माझ्या सेवेत जर काही कमी राहिलं असेल तर ते आज इथंच अर्पण करतो. अहो गोपाळ बुवा, अहो तुम्ही काय केलं ते? अहो बकर पाण्यात का सोडलीत? श्री स्वामी समर्थ. स्वामी, स्वामी ही तुमचीच लीला आहे ना? शिव शंकर शंभा. श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुमची लीला आगाध आहे. शिव शंकर शंभा. हे घे. या बकरीतलं एकही पान तू वाचलं नव्हतंस ना? वाच, मग कळेल. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गोपाळ बुवांनी जे एका पानात लिहिलंय ते मला संपूर्ण ग्रंथातही लिहिता आलं नाही. माझ्या या संपूर्ण ग्रंथाला एका पानाचीही सर नाही. म्हणून तुला मी बकर आधीच वाचायला सांगितले होते. जर आधी वाचले असतेस तर हा प्रपंचच घडला नसता. आणि तुला एक कळलं असतं की लिखाणाच्या बाबतीत गोपाळ सरस आहे. निरंजन, तू उत्तम लिहिलायस. रचना बांधे शोध आहे. पण साहित्याला जो आत्मा लागतो तो प्रेमातून उतरतो आणि कृपेतून जन्म घेतो. जो गोपाळच्या लेखणीतून उतरला आहे. तुझा हेतू होता की तुझं काव्य लक्षात राहावं आणि गोपाळाचा हेतू होता की आमचं कार्य लक्षात राहावं. हा फरक आहे दोघांच्या लिखाणातला. निरंजन, तूही आमचं चरित्र उत्तम लिहिलंयस. पण गोपाळा, तू चरित्र सर्वोत्तम लिहिलंयस. पण आम्ही सांगितलेल्या गोष्टींकडे तू नीट लक्ष दिलं नाहीस म्हणून ही गल्लत झाली. हे दिवे असे म्हणतात का? याचा प्रकाश जास्त, माझा प्रकाश कमी. हा सरस,
मी नाही. दिव्याच्या माध्यमातून आम्ही तुला इशारा दिला होता, पण तरीही परिणाम झालाच. माफ करा स्वामी. निरंजन, ते कागद वर घे. बघ जरा नीट त्या कागदांकडे. तुझ्या अहंकाराने तुझ्या प्रतिभेला ग्रहण लावला. आम्ही तुला वेळोवेळी सावध केलं, पण तू आमचे संकेत ओळखले नाहीस. अरे तू पखर वाचले असतेस तसं घडलंच नसतं. पण तरी आम्ही तुला लिहू दिलं, तुझ्या हातून सेवा घडू दिली. स्वामी, मग माझ्या लिखाणाची काहीच किंमत नाही का? अहो निरंजन भाऊ, असं कसं बोलता? अहो तुमचं लिखाण तर उत्तम आहेच, आणि ज्याच्यामध्ये स्वामींची स्तुती आहे तो भक्तांसाठी खजिनाच आहे. अहंकार सोडून सेवा केली जाते तेव्हा लेखणे पवित्र होते, नाहीतर होते ती फक्त शब्दांची जुळवाजुळव. अरे अहंकार म्हणजे शाईत मिसळलेला विषाचा थेंब. अक्षर जरी सोनेरी आलं तरी त्यातून आत्मा झिरपत नाही. आणि अहंकार नाहीसा झाला की साधारण शब्दांनाही दैवत्व प्राप्त होता. अरे सेवा म्हणजे स्वतःला मोठं सिद्ध करणं नाही, तर सेवा म्हणजे स्वतःला लहान समजून सत्याला मोठं करणं. अरे ज्या लेखणीत मी विरघळतो त्या लेखणीत तो उतरतो, आणि ज्या लेखणीत तो उतरतो तिथे प्रत्येक ओळ प्रसाद बनते. लक्षात ठेवा, प्रतिभा अहंकाराने मोठी वाटू शकते, पण पवित्र ही केवळ विनयामुळे होते. शिवशंकर शंभो. स्वामी, मी कोणाच्याच लिखाणाला कमी समजणार नाही. मला माफ करा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. स्वामी देवा, यात काय आहे? काही गोष्टी शब्दातून सांगायच्या नसतात, त्या अनुभूतीतून उमगतात. दगड. प्रत्येकाचं स्थान ठरलेलं असतं, प्रत्येकाची गती ठरलेली असते, आणि त्याप्रमाणे प्रत्येक जण नियमात बांधलेला असतो. स्वामी देवा, हे काय घडलं?
स्वामी देवा, गया, कविराज, बघताय ना, संपूर्ण ब्रह्मांड दिसतंय. तुम्ही ब्रह्मांडातले महत्वाचे घटक आहात, पण आम्ही या ब्रह्मांडाचे मालक आहोत. श्री स्वामी समर्थ. मावशी, स्वामींनी आज लीला का दाखवली असावी? गया, अगं स्वामी देवांची कुठलीच लीला विनाकारण नसते. आज या असंख्य आकाशगंगांमधल्या असंख्य ग्रह तारांशी खेळत स्वामी देव आपल्यालाच नाही तर संपूर्ण मनुष्य जातीला एक संकेत देत आहेत. त्याचा अर्थ लवकरच कळेल आपल्याला. ज्या क्षणी मनुष्य स्वतःला केंद्र समजतो, त्या क्षणी त्याचा ब्रह्मांड कोसळता. शिवार शंकर नाम शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अहो मालक, दान करण्याच्या वस्तूमध्ये जपमाळ का ठेवताय? कारण आज गोरगरिबांना फक्त पोटभर अन्न नाही तर त्यांच्या मनाला आधार देखील द्यायचा आहे. त्यासाठी ही जपमाळ त्यांना सांगेल की जमेल तेव्हा स्वामींचे नामस्मरण करत जा. श्री स्वामी समर्थ. कारण नावात ताकद असते आणि त्या ताकदीनेच माणूस उभा राहतो. पण मालक, तुम्ही एवढं सगळं रोज दान करता, भीती नाही का वाटत? कसली? अहो, रोज असंच दान करत राहिलं तर एक दिवशी सगळी संपत्तीच संपून जाईल. संपत्ती साठवली की कमी होते आणि वाटली की वाढते असं म्हणतात. श्याम, गरीबाच्या रूपात देव दारात येत असतो. तो येताना हात पसरतो पण परत जाताना आशीर्वाद देतो. त्या आशीर्वादाने धनातच नाही तर आपल्या पुण्यातही वाढ होत असते. थांबा, इकडे या. तुम्ही ते फूल तोडू नका. अहो, फुलं तोडण्यासाठीच असतात भाऊसाहेब, यात काय एवढं? फूल म्हणजे झाडाचं मूल असतं. या झाडापासून दूर करणं म्हणजे झाडाचं दुःख वाढवणं. प्रत्येक झाडावर फुलं येत नसतात बाबा. अहो भाऊसाहेब, अशा भावना ठेवून जग चालत नाही. आणि तुमच्याकडे अशा भावनांसाठी कारण असतील, पण आमच्याकडे काही तशी कारण नाहीत. आणि त्या फुलाची मला गरज आहे तर मी ते फुल तोडणारच. तुम्ही ते फुल तोडू नका. त्या बदल्यात तुम्हाला वाटेल ते देईन मी. ठीक आहे मग, तुमच्या हातातली सोन्याची अंगठी द्या मला. अहो मालक, काय? अहो थांबा, ही जपमाळी घेऊन जा. नाही नाही, जपमाळ तुम्हालाच राहू द्या. ही सोन्याची अंगठी मिळाली की मला. जगात काही वाचवता आलं तर तोच खरा लाभ. श्याम, तू हे आवर, मी येतो. भाऊसाहेब जहागीरदार आहेत. अफाट संपत्ती, समृद्धी, सतशील, पापभिरू, नेहमी लोकांची मदत करणारे. पण एवढं सगळं असूनही नसल्यासारखंच. ही सगळी संपत्ती एका बाजूला आणि ते एक सुख दुसऱ्या बाजूला. आणि नेमकं तेच सुख त्यांच्या नशिबात नाहीये. दान केल्याने हात रिकामे होतात पण मन मात्र भरतं. पण कधी कधी
मन भरूनही आयुष्य मात्र रिकामच राहून जात. मोरपीस सगळ्या रंगांशिवाय अपूर्ण आहे, नाही काय? सगळे रंग असून देखील फक्त एक रंग नसल्यामुळे याचं सौंदर्य खुलून दिसत नाही. भाऊसाहेबाच्या आयुष्यात असंच आहे. सगळे रंग आहेत पण फक्त एक रंग नसल्यामुळे आयुष्य फिकट वाटतंय. भाऊसाहेब? देवा, हे भाऊसाहेब कोण? सुंदरा मावशी, अहो मला काय वाटतं, स्वामींना कोणाचं तरी रूपक सांगत असतील. लिले बाळा, दूध भात खायचं तुझ्या आवडीच्या. चला चला, एक घास काऊचा, दुसरा घास चिवचा. ओले, चला चला, आता गाईचं एक घास खा ना रे बाळा, आई सांगते ना. चला चला. आहो, तुम्ही आलात? बघा ना, तुमचा लेक काही खातच नाहीये, नुसतं गोष्टी ऐकतोय. लब्बाड. तुम्ही या ना, बसा. बाबा आले. ह्याला ना तुमच्याच हातून खायचं असतं. घ्या, भरवा याला. आले हा, बाबा आले. हो हा, आई गोष्ट सांगत नाही. आई तू गोष्ट सांगा, मी बाबांच्या हातून खाऊ खातो. तू सांग. किती खुश आहे. जरा आ कला आ. अरे देवा, ठसका लागला वाटतं. बाप रे, मी पण काय मूर्खा बाई आहे. पाणी न आणताच कसं काय भरवायला बसले. मी पाणी घेऊन आले. तू शांत हो. अहो अहो, पाणी आणा ना त्याला. त्याला त्याला ठसका लागलाय. ठीक आहे, पण तू श्वास हळू घे. अहो, तुम्हाला दिसत नाहीये का त्याची किती तडफड होते ते. तुम्ही पाणी आणा त्याच्या. अलगनंदा, भानावर ये. मुलगा नाही येतो, भावला येतो. आपल्याला मूल नाहीये अलगनंदा. काय वाटतं, पुढची वाट कठीण असेल का? हो स्वामी हो देवा. स्वामी. कठीण वाटते. ही वाट तुम्हाला कुठे पोहोचवते का? स्वामी, ही वाट तालुक्याला जाते. ही वाट मुख्य बाजारपेठेत पोहोचवते. स्वामी देवा, तुम्ही काय सांगताय ते थोडं थोडं कळतंय, पण जरा उलगडून सांगा ना. ही वाट म्हणजे तुमच्या आयुष्यातलं दुःख, आणि दुःखाची वाट चालणं कठीण असतं. पाय दुखतात, श्वास जड होतो, मन थकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दुःख म्हणजे शिक्षा नाही, तर दुःख म्हणजे मार्गदर्शक. जो सांगतो, इशारा देतो, इथे थांब, इथे वळ,
इथे काहीतरी चुकतंय. तुम्ही चुकतात म्हणून तुमच्या आयुष्यात दुःख येत असं नाही, पण जेव्हा दुःख येतं तेव्हा तुम्हाला तुमच्या चुका स्पष्ट दिसायला लागतात. लक्षात ठेवा, जर आयुष्यात दुःख संपवायचं असेल, नष्ट करायचं असेल, तर त्याच्याशी लढायचं नसतं, पळायचं नसतं. ते दुःख संपतं तेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या चुका कळतात, स्पष्ट दिसतात, आणि तुम्ही त्या चुका सुधारण्याचं धैर्य दाखवतात. अरे दुःख तुमचा शत्रू नाही, तुमचा गुरु आहे. त्याचा ऐकायला शिका. खरंय स्वामी देवा, किती छान संदेश दिलात तुम्ही. दुःखात खचू नका, कारण जे दुःख ऐकतो तेच आयुष्य घडवतं. हीच गोष्ट भाऊसाहेबाला वेळेस कळायला लागली. शिवशंकर शंभो. तुम्ही काही म्हणता, हे माझं बाळ आहे. मूल नाही कसं काय, हा आपलं बाळ आहे. हो की नाही बाळा? तू माझं बाळ आहे, माझं बाळ आहे ते, माझं बाळ आहे की नाही? बाबा काही म्हणतात है ना, माझं बाळ आहे, शानू बाळ आहे, खूप मोठं होणार आहे माझं बाळ. तू आमचं बाळ आहे. अफाट संपत्ती, लक्ष्मीची कृपा, पण आयुष्यात एक कायमची सहल आहे. त्यात ही अनेक वर्षांपासून अस्थमाने आजारी. काय करावं सुचतच नाही. स्वामी मी काय करू? मला मार्ग दाखवा स्वामी. संपत्ती भरपूर असू शकते, पण आयुष्यातली एक पोकळी सगळं वैभव फिकं करून जातात. आहो, पाणी आणा ना. हो, बोलले माझं बाळ खूप मोठं होणार आहे की नाही? हो की नाही बाळा? हा, अलकनंदा, अलकनंदा काय झालं तुला? उठ, डोळे उघड. काय झालं तुला? मी वैद्यांना बोलून आणतो. स्वामी देवा, देवा काय होतंय तुम्हाला? श्वास घ्यायला त्रास होतोय का देवा? हे घ्या पाणी घ्या. बघा वैद्यपू, वैद्यबुवा, अहो इतके औषधोपचार केले, पण तरीही काहीच फरक का पडत नाहीये? हिचा अस्थमा बरा का होत नाहीये? भाऊसाहेब, तुम्हाला माहिती आहे, आपल्या पतीला संतती सुख देता नाही आलं, हीच गोष्ट त्यांच्या मनाला खूप खात आहे. तो अपराधी भाव, ती सल त्यांच्या मनात खोलवर रुतलीये. म्हणून कुठलीही औषधी योग्य तो परिणाम करत नाहीये. वैद्यबुवा, अहो मी आयुष्यभर दान धर्म केला, गरिबांची सेवा केली, देवाचं नाव घेतलं, इतकी पुण्यकर्म केली, पण तरीही मला कळत नाहीये की माझ्या हातून असं काय पाप घडलं की त्याच्या पुढे ही सगळी पुण्यकर्म खोजी ठरताय.
इतका पापाचा प्रभाव असू शकतो का? भाऊसाहेब, तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा मला काहीच अधिकार नाही, पण इतक्या वर्षांचे आपले संबंध आहे म्हणून एक गोष्ट सांगू का? मला नाही वाटत की तुमच्यासारख्या माणसाच्या हातून काही जाणीवपूर्वक पाप घडलं असेल, पण अनावधानाने एखादी चूक, ती कदाचित देवाशी संबंधित एखाद्या कार्यात झाली असेल तर त्याचाही परिणाम म्हणून असं घडू शकतं. तुम्ही त्या गोष्टीचा मागोवा घ्या, कदाचित तिथेच तुम्हाला उत्तर सापडेल. आणखीन एक, कधी कधी माणसाला सर्वात जास्त तोडून टाकतं ते पाप नाही तर अपूर्ण राहिलेलं वचन. थोड्या वेळात शुद्ध येईल त्यांना. येतो मी, काळजी घ्या. हो. अलकनंदा, असा स्वतःला दोष देऊ नकोस. कोणी सांगावं, दोष माझ्यात असू शकतो, माझ्या नशिबात असू शकतो, पण तू स्वतःच्या मनाला रोज असं जाळून घेऊ नकोस. सुंदरे, मगाशी तुम्ही सगळे रस्त्याने चालत होता तेव्हा काय करतो आठवतंय? देवा, वाट कठीण होती. काटे टोचत होते, दगड टोचत होते, खूप त्रास होत होता, वेदना होत होत्या, पण आम्ही एकमेकांचे हात धरले होते. मग त्या वेदना एकटीच्या राहिल्याच नाही, आम्ही त्या वेदना वाटून घेतल्या. बरोबर. तुम्ही जखमा बऱ्या करू शकत नव्हता, वेदना कमी करू शकत नव्हतात, पण वेदना वाटून घेऊ शकत होता. आम्ही तेच करतोय. पण नेमक्या कोणाच्या वेदना? सगळे रंग असून देखील फक्त एक रंग नसल्यामुळे याचं सौंदर्य खुलून दिसत नाही. भाऊसाहेबाच्या आयुष्यात असंच आहे. दुःखात खचू नका, कारण जे दुःख ऐकतो तेच आयुष्य घडवतं. ही गोष्ट भाऊसाहेबाला वेळेस कळायला लागली. स्वामीदेव सकाळपासून भाऊसाहेबांचं नाव घेत आहेत. स्वामीदेवा, त्या मोर पिसातून, त्या कठीण वाटेतून तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या संबंधित कुणाच्या वेदना वाटून घेताय का? स्वामी, तुम्ही ठरवलं तर एका क्षणात वेदना संपवू शकता, मुळापासून कारणच नष्ट करू शकता. मग तसं का नाही करत तुम्ही? कारण प्रत्येक दुःख आणि प्रत्येक वेदना फक्त कृपेनेच बरी होते असं नाहीये. त्याला भक्तांच्या कर्माची जोडाई लागते. जोपर्यंत भक्त त्याची कर्म ओळखत नाहीत आणि ते करत नाही, तोपर्यंत आमची कृपा पूर्णपणे उतरू शकत नाही. शिवशंकर.